नमस्कार, मी रुचिता. न्यूज अनकटच्या टॉप 10 बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहूया टॉप 10 घडामोडी. महाकुंभाचे पहिले अमृत स्नान आज पहाटेपासूनच सुरू झालंय. हातात तलवार, त्रिशूळ, डमरू, अंगवर राग, घोडेस्वारी करत हर हर महादेवाच्या जयघोषात नागा साधू संगमात स्नानासाठी पोहोचल्याचं पाहायला मिळालं. संगमाकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर 8 ते 10 किलोमीटर पर्यंत भाविकांची मिरवणूक असून सर्व 13 आखाड्यांना आंघोळीसाठी 30 ते 40 मिनिटांचा स्वतंत्र वेळ देण्यात आलाय. जगभरातील प्रसार माध्यमे आणि 50हून अधिक देशातील भाविकांनी संगमावर स्नान केलंय. शिंदेंच्या शिवसेनेची एक महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली असून त्यात बाळासाहेब ठाकरे स्मारक अध्यक्ष पदावरून उद्धव ठाकरेंची हकालपट्टी करा असा प्रस्ताव ठेवण्यात आलाय. हा प्रस्ताव शिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलाय. येत्या 23 तारखेला बीकेसी मध्ये शिवसेनेचा भव्य मेळावा होणार असून यामध्ये शिवसेनेच्या राज्यातील सर्व निवडून आलेल्या आमदारांचा आणि खासदारांचा सत्कार केला जाणार असल्याची माहिती शिवसेना नेते रामदास कदम यांनी दिली आहे. राहुल गांधी यांनी सोमवारी दिल्ली विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसची पहिली रॅली सिलमपूर विधानसभा मतदारसंघात घेतली. नरेंद्र मोदी आणि अरविंद केजरीवाल यांच्यात साम्य असल्याचं सांगत त्यांनी हे दोघेही अदानींबद्दल एकही शब्द बोलत नसल्याची टीका केली आहे. मोदी आणि अरविंद केजरीवाल यांनी महागाई कमी करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र त्यांना तसं करता आलं नाही. गरीब आणि श्रीमंतातील दरी कमी करण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील असल्याचं गांधींनी यावेळी सांगितलंय. सीआयडीचे प्रमुख बसवराज तेली हे आज बीडमध्ये असून वाल्मिक कराडसह विष्णू चाटेच्या आवाजाचा नमुना सीआयडीने घेतलाय. या प्रकरणात हा महत्त्वाचा पुरावा ठरणार आहे. एकीकडे हत्या प्रकरणात तपास सुरू आहे तर दुसरीकडे खंडणी प्रकरणी तपास सुरू आहे. वाल्मिक कराडला खंडणी प्रकरणी सीआयडी कोठडी न्यायालयाने सुनावली असून त्याच्या आवाजाचा नमुना महत्त्वाचा पुरावा ठरणार असल्याचं सांगितलं जात आहे. शेअर बाजारातील मंदीच्या काळात किरकोळ महागाईशी संबंधित चांगली बातमी समोर आली आहे. किरकोळ महागाईचा दर 4 महिन्यातील सर्वात कमी राहिला असून त्यामुळे सामान्य नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय. आगामी केंद्रीय अर्थसंकल्पाआधी ही घसरण केंद्र सरकारसाठी देखील महत्त्वाची आहे. शासनाच्या आकडेवारीनुसार भाज्या, डाळी आणि साखरेच्या किमती कमी झाल्यामुळे किरकोळ महागाईत घट झाली आहे. पुणे विमानतळावर एका प्रवाशाकडून पिस्तूल आणि 28 काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. आरोपी विरोधात शस्त्र कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेने मोठी खळबळ उडाली असून याचा सखोल तपास सुरू आहे. मराठवाड्यात जातीवाचक शिवीगाळ, विनयभंग, मारहाण प्रकरणात अनुसूचित जाती आणि जमातींच्या पीडितांना सामाजिक न्याय विभागाकडून आर्थिक सहाय्य मिळाले नसल्याचे चित्र आहे. फेब्रुवारी महिन्यापासून आर्थिक सहाय्यासाठी निधीच देण्यात आला नसल्याने शेकडो पीडित अडचणीत सापडले असून त्यांच्याकडून कधी बँकेत तर कधी समाज कल्याण विभागाकडे विचारणा केली जाते, मात्र निधीच नसल्याने त्यांची निराशा होतीये. आठवड्याच्या दुसऱ्या व्यवहाराच्या दिवशी म्हणजेच आज मंगळवारी शेअर बाजारात तेजी पाहायला मिळतेय. बाजार उघडताच काही काळानंतर सेन्सेक्स 400हून अधिक अंकांनी वाढल्याचं पाहायला मिळालं. तसेच निफ्टीमध्येही मोठी वाढ पाहायला मिळाली. आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध तिरुपती मंदिरातील लाडू वितरण केंद्राजवळ काल आग लागल्याने मोठा गोंधळ उडाला. लाडू काउंटरवर प्रसाद घेण्यासाठी लोकांची मोठी गर्दी असतानाच आग लागली. मात्र यात कोणी जखमी झाले नसून काउंटरवरील कम्प्युटर सेटअपला जोडलेल्या UPS मध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याचं मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. देशात HMPV सारख्या विषाणूची एकूण 18 प्रकरणे समोर आली असून सोमवारी पुद्दुचेरीमध्ये आणखी एका मुलाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. यापूर्वी 3 आणि 5 वर्षे वयोगटातील 2 मुलांना संसर्ग झाल्याचे आढळून आले होते. देशात HMPV व्हायरसची सर्वाधिक 4 प्रकरणे गुजरातमध्ये असून महाराष्ट्रात 3, कर्नाटक आणि तमिळनाडूमध्ये प्रत्येकी 2, UP, राजस्थान, आसाम आणि बंगालमध्ये प्रत्येकी 1 प्रकरण नोंदवलं गेलंय. या बातमीसह टॉप 10 मध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अनकट.